रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी संतोष दशरथ राठोड। गेल्या काही दिवसात जे माझ्यातर्फे समाज माध्यमावर पुसद जिम टोळी प्रकरणी जे पोस्ट व्हायरल करण्यात आले, ती पोस्ट त्या पोस्ट बदल मला ती म्हणजे पीडितेने माहिती दिली म्हणून मी ते पोस्ट टाकलं होतं। ते पीडितेने दिलेली माहिती संपूर्ण खोटी आहे। माझ्याकडून ती अजाणतेतून चूक झाली, त्याबद्दल मी तमाम पुसदकरांची माफी मागतो। आणि विकृत मानसिकतेच्या संतोष राठोडवर कडक कारवाई करण्यात यावी। डॉक्टर मोहम्मद नदीम संतोष दशरथ राठोड यांनी फेसबुकवर जिमटोळी मंथळ्याखाली बदनामीकारक आणि खोटी निराधार प्रकारची पोस्ट टाकली। सदर पोस्टमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला होता। पोस्टपासून मी स्तब्ध झालो। हे कोण आहेत? त्याने अशा प्रकारची खोटी बिनबुडाची पोस्ट का टाकली असावी? त्यातून माझी बदनामी होईल याने कसे टाकले याबद्दल मी त्वरित वसंतनगर पोलीस स्टेशनला या पोस्टबद्दलची माहिती दिली व तक्रार नोंदवली। पोलीस ताबडतोब सक्रिय झाले आणि त्याच दिवशी त्याला पोलीस स्टेशनला हजर राहण्याची सूचना दिली। त्यांनी पुढील 2 दिवसात सर्व पुराव्यानिशी मी पोलीस स्टेशनला येतोय असे सांगितले, परंतु आलाच नाही। सदर पोस्ट खोटी निराधार होती व अशा कुठल्याही घटनेशी माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याची मला खात्री होती व आहे। म्हणून याबाबत मी खूप काही काळजी घेतली नव्हती, परंतु संतोष राठोड हा आला नाही। उलट त्याने बदनामीकारक पोस्ट टाकणे सुरूच ठेवले आणि विशेष 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे उत्तेजक पोस्ट टाकत गेला आणि पुसद बाहेरच्या लोकांनी त्यावर कमेंट करणे मी समजू शकतोय, परंतु कुठल्याही प्रकारची शहानिशा करता आपल्या पुसद येथील स्वतःला हुशार, खूप चांगले, सक्रिय, निरपेक्ष समजणाऱ्या काही अतिमहत्त्वाकांक्षी पत्रकारांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता अशा प्रक्षोभक बातम्या आणि पोस्ट टाकण्याचे काम केले। याची मला खंत आहे। प्रकरण विनाकारण चिघळेल, गावामध्ये अशांतता पसरेल व काही अघटित घडू नये या उद्देशाने मी पुन्हा पोलिसांना संपर्क केला। पोलीस या प्रकरणाकडे कटाक्षाने लक्ष देऊन होते आणि पोलिसांनी संतोष राठोडला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले। सर्व संबंधितांशी विचारपूस केली। पूर्ण प्रकरण निराधार खोटं असल्याचे निष्पन्न केले व संपूर्ण माहिती पत्रकारांना पत्र परिषदेत दिली। संतोष राठोड याने स्वतः चुकीच्या माहितीच्या आधारे पोस्ट टाकल्याचे कबूल केले व माफीनामा सुद्धा प्रकाशित केलाय। पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे, याबद्दल मी समाधानी आहे। परंतु संतोष राठोड यांनी शोषण होणाऱ्या मुली माझ्या समाजाच्याच आहे अशी सुद्धा पोस्ट केली व टाकली होती। त्याच्या या पोस्टमुळे शहरात हिंदू मुस्लिम समाजात अस्तव्यस्तता निर्माण झाली। एवढेच नव्हे तर त्यांच्या पोस्टला प्रक्षोभक कमेंट सुद्धा येत होती। म्हणून संतोष राठोड याच्या विरुद्ध फक्त प्रतिबंधक कारवाईवर आणि त्याच्या पोस्टला शहानिशा न करता फॉरवर्ड करणारे, प्रक्षोभक कमेंट करणारे सर्व लोकांवर पोलिसांनी कडक अशी कायदेशीर कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे। सिव्हिल सूट नाही टाकली यांच्यावर, क्रिमिनल सूट टाकली। ते क्रिमिनल सूट मध्ये त्यांना शिक्षा होती, भले 6 महिन्याची 2 वर्ष शिक्षा असते त्याच्यामध्ये कमीत कमी। तो शिक्षा त्यांना होईल याच्यासाठी मी ज्या ज्या लोकांवरती माझ्या बदनामी करत त्यांनी पोस्ट टाकलेली आहे, ज्या बदनामी करत त्या गोष्टी त्यांनी प्रोत्साहित केलेल्या आहे, समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने प्रयत्न केले, त्यांच्यावर सुद्धा मी क्रिमिनल प्रोसिजरने क्रिमिनल केसेस टाकणारे क्रिमिनल सूट